देशातील सुमारे 60% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या जीवनाचा आधार असून तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांचीच आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. शनिवारी बेळगाव तालुक्यातील हुल्ली गावामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग तसेच साखर कारखान्यांच्या संयुक्त आश्रयाने ऊस पिकवणाऱ्या क्षेत्रात मातीचे आरोग्य व पाण्याचे समग्र व्यवस्थापन योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि साखर विभाग यांच्यात समन्वय ठेवणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಾಕಷ್ಟು ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರಿ. ಇವತ್ತು ಯೋಜನೆ ಜಾರಿ ಮಣ್ಣಿನ ಆರೋಗ್ಯ ಬಹಳ ಅದು ನೀರನ್ನ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಕಬ್ಬು ಬೆಳೀತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಇದನ್ನ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದು ರಾಜ್ಯಕ್ಕೂ ಕೂಡ ವಿಸ್ತರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. कृषी मंत्री एन चलुवरायस्वामी म्हणाले की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले की गेल्या 30 महिन्यांपासून राज्य सरकारने शेती पद्धतीत बदल करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की काळ बदलत आहे तसे शेतकऱ्यांनी शेतीत बदल स्वीकारले पाहिजेत. राज्य आणि केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर लोकाभिमुख कामे व शेतकऱ्यांना मदत करणारी धोरणे राबवली जातील असे त्यांनी स्पष्ट केले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.